मित्रो, वंदे मातरम. मी सतीश नाळगवडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा विषय आहे शालेय शिक्षणासमोरील आव्हानं. आता आपण म्हणा मला की तुम्हाला काय पडले, तर खरोखर असा प्रश्न विचारला तर मी निरुत्तर होईल की मला काय पडले. परंतु आत्ताच सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचा वितरण समारंभ संपन्न झाला. हा जो समारंभ संपन्न झाला, या समारंभाला शासकीय असल्यामुळे राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार दीपकजी केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. इतर मान्यवरही उपस्थित होतेच. समारंभाच्या बद्दल जास्त काही बोलणं इष्ट नसतं, कारण असे गौरव समारंभ जसे होतात तसाच हाही असतो. या निमित्तानं राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी जो विषय मांडला आहे, तो विषय शालेय शिक्षणाच्या भविष्याच्या दृष्टीनं घातक आहे. घातक आहे का, हा प्रश्न आपण आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपल्याला विचारायचा आहे. तरी काय विषय मांडला असेल? AI म्हणून जे प्रसिद्ध आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, कृत्रिम बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तेच्या अलीकडे कृत्रिम हा शब्द आला की ती बाब अनैसर्गिक आहे आणि यांत्रिक आहे, तांत्रिक आहे, ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि मग असे प्रयोग किंवा अशा घोषणा करण्यापूर्वी शालेय शिक्षण विभाग, मंत्री किंवा शासन या संबंधात काय विचार करतंय, तो विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत मांडायचा. त्याबद्दलची त्यांची भूमिका जाणून घ्यायची, मतप्रवाह जाणून घ्यायचे आणि मग त्या गोष्टींची अंमलबजावणी करायची, अशी अपेक्षा एक नागरिक म्हणून माझ्यासारख्या माणसाने धरली तर ती गैर नाही असं मला वाटतं. आता हे कृत्रिम बुद्धिमत्ता हा जो विषय आहे, हा अलीकडच्या काळात जास्त करून मूर्त स्वरूपात आलेला आहे. तशी या विषयाची सुरुवात मुळात 1948ला झाली, पण काही मर्यादित विभागांपर्यंत आणि प्रयोगशीलतेच्या दृष्टिकोनातून मर्यादा असलेल्या, ज्याला आपण व्याप्ती म्हणू, स्कोप, या अर्थी मर्यादा असलेली ही एक योजना किंवा तांत्रिकता त्यावेळेला शोधून काढली गेली आणि तिथपासून याच्यावरती नवीन नवीन कामकाज होत राहिलं, त्याच्यात सुधारणा होत राहिल्या, काही बदल होत राहिले. अशा ज्या संगणकीय सुधारणा आहेत त्या कुठे कराव्यात, कुठे वापराव्यात, याचा काहीतरी विचार, तारतम्य, ज्याला आपण सरकार म्हणतो, कुठलंही असो, एखाद्या शैक्षणिक संस्थेचा जो कारभार चालतो तोही मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यापेक्षा कमी नसतो. कारण अशा व्यवस्थापकीय मंडळाला इतके प्रचंड अधिकार आहेत. किंवा काही खाजगी शैक्षणिक संस्था या शासनापेक्षाही मोठ्या आहेत, कारण शासनापेक्षाही मोठी असलेली माणसं त्या संस्थेच्या संचालक मंडळावर काम करतात, म्हणजेच ते मंत्रिमंडळापेक्षाही मोठे आहेत, कारण ते जुमानत नाहीत, निर्णय पाळत नाहीत. अशा वेळेला, अशा प्रकरणामध्ये या ज्या भूमिकांचा विषय मांडायचा असतो, तो या पूर्णपणे अशा व्यक्तींच्या अधीन असतो
आणि मग त्याचे परिणाम आणि किंवा दुष्परिणाम भोगायला लागतात. म्हणजे ज्या वेळेला शिक्षण मंत्र्यांनी हा विषय मांडला की आता आम्ही शाळेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कॅमेरे बसवणार, आपण वाचू शकतो. परवाच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये अग्रलेखाच्या बाजूलाच या विषयाचा एक सविस्तर लेख प्रसिद्ध झाला आहे. आपण तो अवश्य वाचावा. अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे. त्याचे परिणाम दुष्परिणाम सद्यस्थिती याचा सांगोपांग विचार त्या विचारवंतांनी त्या लेखात मांडलेला आहे. आणि महाराष्ट्र टाइम्स सारख्या पत्र नव्हे मित्र असं बिरुद मिरवणाऱ्या वर्तमानपत्राने असा लेख छापून प्रसंगोचित काम करताना एक गोष्ट अजून साधली की आपल्या अखंड भारतामध्ये 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. मी साजराच म्हणतो, त्याशिवाय त्या दिनाचं काही बाकीचं कामकाज होत नाही, म्हणून तो साजरा केला जातो 5 सप्टेंबर. आणि 5 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन आहे. आता बघा, आपले माननीय पंतप्रधान माननीय आमदार मोदी यांनी जागतिक योग दिन सुरू केला. मला असं वाटतं की त्यांनी काय जागतिक दिन असे जे कॅलेंडर वाईज तयार केले जातात, अशा संस्थेशी संघटनेशी भारत सरकारने संपर्क साधून 5 सप्टेंबर हाच आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन करावा अशी मी जाता एक सूचना या विषयातनं मांडतो. पत्रव्यवहार होईल तो वेगळाच, पण मी सूचना ही जाहीर मांडतो की हा भारताचा शिक्षक दिन हा आंतरराष्ट्रीय व्हावा, जेणेकरून तो 2दा साजरा होण्याची परंपरा रूढी पुढे पडणार नाही, पडू नये. तर हा जो शिक्षक दिनाचा समारंभ साजरा झाला, या समारंभाच्या निमित्ताने जी घोषणा केली या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, त्याच्यातला त्यांनी उद्धृत केलेला एक मुद्दा आहे की त्या कॅमेऱ्याने या यंत्राद्वारे जे त्याला शिक्षण मिळेल, त्या शिक्षणाचा परिणाम विद्यार्थ्याच्या मनावर काय होतो हे त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरून, प्रतिक्रियेवरून समजलं जाईल. कुणाला? शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त यांना. गंमत आहे की नाही? जे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, अजून पुढचे सगळे 1 2 3 4 5 कोणी असो, त्यांना समोरच्या कागदातनं डोकं काढून आपल्याशी बोलण्याकरता वेळ नसतो. आपली पत्र आणि तथाकथित दिलेली निवेदनं, माहिती आपल्याला, निवेदन देतो आपण, नाही का? मग तो मान्यवर थोडासा उभा असतो, आपला माणूस देताना वाकून उभा असतो, मग ते निवेदन देतो, त्याचा आपण फोटो काढतो, नाही का? पुढे काय होतं निवेदनांचं? काय होतं? त्याच्यावर कामकाज होतं, प्रतिक्रिया होतात, काही नाही. किंवा ज्यांनी कोणी असं निवेदन दिलंय ते माहितीच्या अधिकारात त्यावरची माहिती मागवतात का? नाही. इतकाही वेळ ज्या यंत्रणेकडे नाही, ती यंत्रणा शाळेमधल्या एका वर्गामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्याचे हावभाव, प्रतिक्रिया याची नोंद घेणार आहेत. आहे की नाही विधान? आणि
ह्या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर आपण किती घाई करतोय बघा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, कृत्रिम बुद्धिमत्ता आपण वापरात आणतोय. घोषणा केली डायरेक्ट. जातात एक आपलं फक्त उदाहरण देतो सहज. RTE 2009 लागू झाला, बरोबर आहे. आता लागू झाला म्हणजे 9ला लागू झाला, बरोबर की नाही. 9, 10, 10, 11, 11, 12, 12, 13 अंमलबजावणी काहीही नाही. 13-14च्या संच मान्यता ज्या त्याच्या पुढच्या वर्षी मिळाल्या त्यामध्ये पहिल्यांदा या संच मान्यतेमध्ये RTE नुसारचा उल्लेख करण्यात आला. ज्या शाळा पूर्वीपासून 5वी ते 10वी आहेत त्यांचे 5वीचे वर्ग अजूनही 23 सालात 14 वर्षानंतर अजूनही माध्यमिककडे जोडलेले आहेत. आठवीचं तर विचारूच नका. म्हणजे धोरणाच्या आराखड्याचीच अंमलबजावणी आपण केलेली नाही अजून. आणि RTE 2009 नंतर महाराष्ट्र शासनाला कायदा करायची परवानगी दिली होती. ते 11 आणि 12 केलेले दोन्ही कायदे गंजकात पडलेत. अंमलबजावणी त्याची पण नाही. आणि त्याच्यानंतरचं आव्हान समोर उभं आहे ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं. आणि मग अशी आव्हानं समोर असताना जे आपण ज्याला आपण मर्यादित म्हणतो, ही मर्यादित कामं आपण शासन म्हणून करू शकत नाही. त्यावेळेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सी हा जो उंट आहे त्या उंटाचा मुका घ्यायचा कशाला? त्याची घाई काय? का शिक्षक संपवायचे आहेत? शाळा संपवायच्या आहेत? विद्यार्थी संपवायचे आहेत? का समाज संपवायचा आहे? काय साधायचं आहे आपल्याला? अहो, यंत्र हा फक्त त्याला जे तुम्ही आदेश द्या किंवा त्याच्यात तुम्ही जो पुरवठा कराल, मी तुम्हाला काय पुरवठा या अर्थाने म्हणतोय की जे तांत्रिक दृष्ट्या बुद्धिमत्तेचे जे त्याच्यामध्ये आराखडे टाकले जातील ते आराखड्यांची जी उत्तर आहे त्या अनुषंगाने त्याचं येणारं तुम्हाला उत्तर हे तांत्रिक असणार आहे. त्यामध्ये समोरच्या मुलाच्या हावभावांमध्ये त्याच्या मानसिकतेची नोंद होत नाही. त्याकरता समोर माणूस लागतो. कारण माणसाचा विचार हा प्रवाही आहे आणि हा प्रवाही विचार त्या शिक्षकाच्या बोलीतनं, देहबोलीतनं व्यक्त होत असतो. आणि आपली जी शैक्षणिक परंपरा सुरू झाली ती गुरुकुलाची परंपरा होती. जे एकास एक असं शिक्षण मिळत होतं. गुरुकुल पद्धतीच्या फायद्यांचा तोट्यांचा विचार हा नंतरचा. कारण तो विचार करायला लागल्यानंतर परत मनुवादाचा शिक्का बसतो आणि पुरोगामित्वाला मनुवाद चालत नाही. तर हा विषय न घेणं बरं. पण त्या गुरुकुलामध्ये शैक्षणिक काम करताना होणारे संस्कार आणि गुरुकुलातलं शिक्षण पूर्ण करून बाहेर आलेला परिपूर्ण सर्वांग परिपूर्ण विद्यार्थी हा पुढे बुलंद उभा राहिलेला आहे. हे उदाहरण आहे गुरुकुल परंपरेचे. आणि अशा परंपरेतनं ही जी पुढे आलेली परंपरा आहे, ही परंपरा आपल्या भारताचं एक स्वतंत्र अस्तित्व आणि एक स्वतंत्र विचारधारा निर्माण करताना काही प्रश्न मी आत्ता मांडू शकत नाही म्हणण्यापेक्षा वेळ नाही,
हे व्यासपीठ नाही. पण एकच सांगतो, खूप मोठा विषय आहे, पण त्यातला एक सारांश आपल्याला सांगतो की आंतरराष्ट्रीय स्तरावरती विविध स्पर्धा परीक्षात भाग घेणाऱ्या भारतीय वंशाच्या मुलांची यशस्वीता झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या या यशाचं श्रेय किंवा गमक कुठे आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शैक्षणिक शास्त्रज्ञांनी शोधलं असता त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय वंशाच्या सर्वांमध्ये म्हणजे गुणसूत्रांमध्ये गणित आणि व्याकरण याचा पाया भक्कम आहे. हे आपल्या गुणसूत्रातलं वैशिष्ट्य आहे. आपण या गोष्टीचा अभ्यास करायचा नाही का? करायचा. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी करायची, वापरायची. आत्ता ही कृत्रिम बुद्धिमत्ता चांद्रयान-3 मध्ये वापरली. म्हणजे चंद्रावरती उतरणं हे या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे साधलं गेलं आहे. त्याला निद्रिस्त करणं आणि चंद्रावरची रात्र संपल्यानंतर परत त्याला जागृत करणं हे सर्व कामकाज या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे करण्यात आलंय. अवश्य करा, निश्चित केलंच पाहिजे. शास्त्र आहे, तिथे या गोष्टीचा उपयोग करा. आत्ता माझ्या असं वाचनात आलं की ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावरती ज्या वेळेला काही तांत्रिक बाबींचा समावेश करून यांत्रिकता आणि तांत्रिकता यांचा मिलाफ केला तर पुढच्या येणाऱ्या आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये तुम्हाला सिटी स्कॅनची सोय मिळेल. म्हणजे तुम्हाला एक्सरे काढायची अशी गरज पडू शकणार नाही. अशा पद्धतीची छोटेखानी आणि उपयुक्त अशी योजना या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने अंमलात येऊ शकेल. स्वागतार्ह गोष्ट आहे ही, व्हायला पण. तर या गोष्टींचा कल बघून कुठे कुठे वापर करावा. आपलं एक उदाहरण देतो. गुडघ्याचं रोपण गुडघ्याच्या वाट्याच्या बदलतात, त्यापूर्वी शस्त्रक्रिया करून बदलल्या जायच्या. त्याच्यामध्ये लोखंडाचा वाट्यांचा वापर असायचा, स्प्रिंग वगैरे वगैरे. तुम्ही त्या याच्यात जात नाही, पण ते जे व्हायचं कामकाज त्यानंतर त्या याला म्हणजे रुग्णाला कमीत कमी 2 ते 3 महिने अंथरुणातनं बाहेर पडता येत नव्हतं. आता ही शस्त्रक्रिया नेव्हिगेशनच्या तंत्रज्ञानाने इतकी सुलभ झाली आहे की आज गुडघ्याचं शस्त्रक्रिया झालेली व्यक्ती 24-36 तासानंतर उठून उभी राहू शकते व व्यायाम म्हणून त्याला चालवलं जातं. हे मी अनुभवलंय. म्हणून सांगतो की इथे तंत्रातली सुधारणा नक्की चांगली आहे, पण जिथे जीवाशी खेळ आहे, शरीरामधल्या अंतर्भागामध्ये एखादी रचना आहे, तिथे कुठलाही दोष निर्माण झालेला आहे, तो दोष शस्त्रक्रिया करून काढायचा असेल तर ही शस्त्रक्रिया ज्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यांत्रिक पद्धतीनं करायची, तिला जे आदेश आहे फक्त तिथे पोचायचे, परंतु शरीरामध्ये छेद घेऊन अंतर्भाग उघडल्यानंतर त्याचा जर दुसरा काही बिघाड असेल तर काय करायचं हे आदेश त्या यंत्राला किंवा त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला नसतात आणि नाहीत. म्हणजेच काय की शेवटी या शास्त्रामध्ये कृत्रिम हा शब्द आहे, ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही.
आणि म्हणून शालेय स्तरावरती याचा वापर ही एक घातक अशी पद्धत आहे. आणि या पद्धतीमधून दुसरं काही होणार नाही. तर शिक्षक नावाची जमात संपवण्याचा हा प्रकार आहे. संपवण्याचा प्रकार आहे. कारण काय, तर असं सांगितलं जातं की शालेय शिक्षणावरती किंवा पगारावरती, वेतनावरती होणारा जो खर्च आहे तो जास्त होत असल्यामुळे विकास कामांना पैसा राहत नाही. विकास काम आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्या विकास कामामध्ये सगळ्यांना अत्यंत रुची आहे. अगदी जलसंधारण, जलसिंचन, रस्ते बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य, किती विभाग सांगू तुम्हाला, किती विभाग सांगू जिथे विकास कामांचा महापूर आहे. आणि सगळे नेते असो, आमदार असो, पुढारी असो, गाव असो, सगळ्यांचं लक्ष फक्त विकास कामात आहे. आणि विकास कामाला पैसा कमी पडता कामा नये. नक्कीच नाही. दोन गोष्टीला पैसा कमी पडता कामा, जशी विकास कामांना पडता कामा नये, तसं इकडच्या बाजूला ज्या नैसर्गिक आपत्ती होतात, पावसाचा काय कोणाच्या हातात नाही, कमी जास्त होतो, नुकसान होतं, शेतमालाचं होतं, शेतीच होतं, मग नुकसान बाबी द्यावीच लागेल. तो भाग अंदाजपत्रकीय तरतुदीमध्ये झाल्याचं माझ्या पाहण्यात नाही, पण दिला जातो, भरपाई दिली जाते. अशा पद्धतीची रचना जिथं आहे त्या रचनेला किंवा तो जो कोण महान माननीय व्यक्ती हे जे बोलतो विकास कामांना पैसा राहत नाही, त्यांना समोरचा जो पत्रकार बसतो ना, तो कधी विचारतच नाही हो की तुमच्या अंदाजपत्रकाच्या तरतुदीपैकी किती टक्के भाग शिक्षणावर खर्च होतो. एक मुद्दा. आणि दुसरा, आयकरामध्ये शैक्षणिक कर घेतला जातो. तो जो घेतला जातो ती रक्कम आणि शिक्षण होण्याचा खर्च याचा तौलनिक भाग कोणी मागितला नाही. कारण आपण प्रश्न विचारणं म्हणजे ज्यांना आपण प्रश्न विचारतो ते आपल्याला काळ्या यादीत टाकतात. आणि ती भीती असते, कारण आपल्याला सरकारी कार्यालयात मान मर्यादा मिळाला पाहिजे. या 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 का बरं या, कारण तुम्ही आमचेच आहे, तुम्ही आमच्या विरुद्ध बोलणार नाही म्हणून तुम्ही या. बाकीचे जे तुमचं चुका काढतात, तुम्हाला सूचना करतात, तुम्हाला जो नेमकेपणा सांगतात, अशी माणसं आज नको असतात, असे विषय नको असतात. आणि मग काय करतो आपण, अशाला आपण टाळतो. आणि आपण सर्वजण ही आपली एक भूमिका आहे. मला सांगा, विषय जर महाराष्ट्र टाइम्स सारख्या वर्तमानपत्रामध्ये एक मोठा पाच कॉलमची अर्ध्या पानाची जवळपास स्फुट स्तंभ छापला गेलाय, तर शैक्षणिक भागात काम करणाऱ्या किती मान्यवरांनी तो वाचला असेल, आणि किती मान्यवरांनी तो वाचून आज व्यक्त होत आहेत. आपण जागा राहिलो, कारण आज तुम्हाला आपण विशेष आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. मित्रो, एक गोष्ट आपल्याला विचारतो, आपण शाळेत कामकाज करतो, कार्यालयातील लिपिकाला एक साधं उदाहरण बोलतो. कार्यालयातील लिपिकाला पूर्वी एक सुंदर अक्षर, सुंदर आता हा शब्द गेला कारण अक्षराचं लिखाणाचं सगळ्यांचं कमी झाले, आपण चांगलं अक्षर म्हणू. चांगलं अक्षर ज्याचं आहे अशा माणसाला शाळा सोडल्याचा दाखला आणि विद्यार्थ्याच्या नोंदीची पुस्तिका म्हणजे जनरल रजिस्टर, या दोन गोष्टी हस्ताक्षरात लिहिण्याबद्दल सांगितलं जातं.
बरोबर की नाही? पण संगणकीय प्रणाली आली. संगणकीय प्रणाली आल्यानंतर आपल्या दाखल्यांचं कामकाज संगणकाकडे गेलं. जी माहिती आपण त्या संगणकाच्या प्रपत्रात भरली त्यानुसार ते रजिस्टर भरलं जातं, त्याची नोंद होते आणि तुम्ही त्याच्या नोंदीचे जे मागतात ते दिल्यानंतर जो काय शाळा सोडलेल्या दाखल्याचा नमुना आहे, प्रपत्र आहे, त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला छापून बाहेर येतो. ज्या कामाकरता पूर्वी उन्हाळी सुट्टी ही फक्त शाळेच्या दाखले करणार आणि प्रवेशानंतर साधारणतः 3 महिने जनरल रजिस्टरवरती दाखला नोंदवण्यात एक क्लार्क म्हणजे या क्लार्कचे कमीत कमी 5 महिने शाळा सोडल्याचा दाखला आणि नवीन प्रवेशाची नोंद या कामात जायची. आता रजिस्टरमध्ये नोंद हाताने करावीच लागते, दाखला दिल्याची सुद्धा. रजिस्टर हस्तलिखित ठेवावंच लागतं. हे कोणी बघितलं नाही, पण कुठला फायदा बघितला की या छापून आल्यामुळे आपलं काम सोपं झालं आणि याची नोंद घेतली गेली. पर्याय काय झाला? संगणकीय वापरानंतर कामकाजाची गती वाढली आणि प्रत्यक्ष काम कमी झालं. म्हणून तथाकथित कोकणी समितीनं शिक्षकेतरांची संख्या मर्यादित करण्याची शिफारस केली. 2, 5, 10 पदं मंजूर करून घेणं हे नाकात दम काढतं, पण हजारो पदं काढून टाकणं एका क्षणात होतं. एका क्षणात. नाव काय असतं? आकृतिबंध. संपला विषय. आणि मग पुढे काय गोल्डच नाव द्यायचं आणि आणलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अहो, एक मशीन किती रुपयाला मिळणार आहे? हे जे आपले माननीय नामदार शिक्षण मंत्री म्हटले त्याचे काय यंत्र आहे? यंत्रच आहे संगणकीय. किंमत काय असणार आहे? पुढचा भाग चालणार कशावर आहे? बॅटरीवर, लाईटवर का परत कंत्राटी पद्धतीवर? कारण त्यांना परवडणार नाही. आपण 2010लाच निर्णय घेतलाय कंत्राटी पद्धतीचा, राज्य शासन आणि केंद्र शासनाने. केंद्र शासनाने 9ला घेतला, 2009ला, राज्याने 10ला घेतला. काय होतो निर्णय? वेतनाच्या 70% कामकाज होत असेल तर अशी कामं बाह्य यंत्रणेकडनं करून घेण्यात यावीत. आता त्या बाह्य यंत्रणा मनुष्यबळ सुद्धा पुरवायला लागल्या. काय झालं? कंत्राटीकरण. तर ह्या तथाकथित आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करताना ही सर्व संकल्पना शिक्षकाच्या, शिक्षणाच्या, विद्यार्थ्याच्या भविष्याच्या, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक पद्धतीच्या आणि समाजाच्या रचनेच्या आणि पूर्वापार चालत आलेल्या गुरुकुल पद्धतीपासूनच्या भारतीय शिक्षण पद्धतीच्या घात करणारी आहे. ही गोष्ट नक्की आहे. आता हा विषय जसजसा पुढे पुढे येईल तसतसा आम्ही वेळोवेळी मांडू. फक्त एकच सांगतो, आपण सावध राहायला पाहिजे, आपण निषेध केला पाहिजे, आपण विरोध नोंदवला पाहिजे. नाविन्याचं स्वागत अवश्य करा, पण कुठे? जिथे ते आवश्यक ठरतं तिथे. मला सांगा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल तर आमदारांची आणि मंत्रिमंडळाची संख्या कमी होणार आहे का? त्यांच्याकरता कुठला आकृतिबंध आहे का? त्यांच्यावर होणारा खर्च, त्यांच्या वेतनाचा खर्च, त्यांच्यावरती त्यांचे PA, CSIR, त्यांचे ड्रायव्हर, गाड्या, घोडे, अमकं ढमकं, किती किती लफडी त्यांची. याच्यावर होणारा खर्च हा विकास कामांच्या आडी येत नाही का?
ही मला मला माहीत नाही, तुम्ही एकदा माहिती घ्या आणि ती मला पाठवा. आपल्याकडे खाली लिंक आहे, आपण व्यक्त होऊ शकता. परंतु असे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि माझे सर्व सहकारी अभय सातपुते कुपवाड सांगली, अमोल सोनवणे नाशिक, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ नागपूर, माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे, अवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह आम्ही शिक्षकेतर आपली रजा घेतो. आपल्या कमेंट्स प्रतिक्रिया याव्यात. या व्हिडिओचा आपण जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा, लाईक आणि शेअर करावं अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.